आम्ही लहानपणी शाळेत हे शिकलो की रायगड भाताचं कोठार. आज ते भाताचं कोठार नाही राहिले. आता तशीच वेळ आली तर असं होईल की कोकणचा हापूस हा एक वेळ खूप प्रसिद्ध होता. कदाचित काही वर्षानंतर जर हीच अवस्था असेल तर हापूससुद्धा नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. या सरकारने आतापर्यंत ज्या काही मदत योजना जाहीर केल्या त्याच्यामध्ये अटी शर्ती असे टाकून सर्वसामान्य शेतकऱ्यांना ह्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. हे कोकणातल्या शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा फारसा फायदा होतच नाही. आपल्याकडचा आंबा साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला आहे आणि हा जास्तीत जास्त 10 मेपर्यंत आंबा चालणार आहे. कच्चा आंबा म्हणजे पिक्का आंबा हा 10 मे नंतर 15 तो 20 मेपर्यंत फार चालेल. 10 मे नंतर कच्चा आंबा अख्ख्या कोकणामध्ये फारसा नसणार आहे. जर सर्वसामान्य माणूस 20 आणि 25 रुपयाची एक सिगरेट घेऊ शकतो, सर्वसामान्य माणूस जर एक दारूची बाटली तेवढे महागाची घेऊ शकतो, तर तो 2 डझन आंबे 1000 रुपयाचे किंवा 2000 रुपयाचे का घेऊ शकत नाही? आंबे घेतानाच त्याचे पैसे संपतात का? दारू घेताना त्याचे संपत नाहीत का? सर्वसामान्यांच्या ताटात कधी येईल किंवा तोंडात कधी येईल? नाही, येस, आजच येईल. त्यांनी 2 पैसे जास्त मोजायची तयारी करा. तुम्ही पिझ्झासाठी पैसे मोजताय ना, तुम्ही दारूसाठी पैसे मोजताय ना, तुम्ही सिगरेटसाठी पैसे मोजताय ना, तुम्ही एखाद्या टूरसाठी पैसे मोजताय किंवा एखाद्या ह्याच्यासाठी पैसे मोजताय, तर येस, आंबे घेण्यासाठी पण तुम्ही थोडेसे जास्त पैसे यावर्षी मोजा. ती तुमची डायरेक्टली शेतकऱ्याला मदत असेल. शेतकऱ्यांनी पिकवलेलाच माल विकत घेताना आपल्याला महागाई का आठवावी? शेतकऱ्यांनी कधी श्रीमंत होऊच नाही का? शेतकऱ्यांनी 2 पैसे कमवूच नाही का? फळांचा राजा म्हणून हापूसची जगविख्यात ओळख आहे आणि विशेषतः जर आंबा खायचा असेल तर तो रायगड आणि कोकणातलाच खावा, कारण त्यांची चव आणि त्याचा एकूणच सुगंध जो आहे तो 7 समुद्रापार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गेल्याचं. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आंबा बागायतीमध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांचं संपूर्ण कामकाज आंबा बागायतीमध्ये खूप मोठं आहे, कारोबार मोठा आहे, असे आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील, जे अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंडी नजीकच्या जांभूळपाडा या गावामध्ये त्यांची बाग आहे. त्यांच्या बागेमध्ये आपण स्वतः आलेलो आहोत आणि संपूर्णतः त्यांची पाहणी आपण, आंबे कशा पद्धतीचे लागलेले आहेत किंवा एकूणच कामकाज कसं चाललेलं आहे ते आपण पाहतोय. सर, काय सांगाल, यावर्षीचा सीझन कसा आहे? यावर्षीचा सीझन खूप कमी आहे. यावर्षी उत्पादन खूपच कमी आहे. म्हणजे जर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर 15 ते 20% जेमतेम उत्पादन असेल. संपूर्ण कोकणाचा विचार केला तर 25 ते 30% उत्पादन असेल. हे 30% मी बोलतो, हे कदाचित नसेल, 25%पर्यंतच असेल. पण आपण असं गृहीत धरू शकतो 25-30%च्या मध्ये किती. आणि यावर्षी एक तर उत्पादन म्हणजे आंबा उशिरा सुरू झाला आहे. मार्च अखेरीला सुरू झालं आहे. साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी आवक सुरू होते सिंधुदुर्गमधली, देवगडमधली. पण यावर्षी तशी ती आवक सुरू झाली नाही. आणि आपल्याकडचा आंबा साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला आहे आणि हा जास्तीत जास्त 10 मेपर्यंत आंबा चालणार आहे. कच्चा आंबा म्हणजे पिक्का आंबा हा 10 मे नंतर 15 तो 20 मेपर्यंत फार चालेल. 10 मे नंतर कच्चा आंबा अख्ख्या कोकणामध्ये फारसा नसणार आहे. त्याच्यामुळं यावर्षी उत्पादन खूपच कमी आहे. सर, आंबा बागायत आपण कधी सुरू केली आणि कशा पद्धतीचं आता व्यवस्थापन आहे? काय आव्हानं आहेत आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढं आणि एकूणच कोकणातल्या शेतकऱ्यांपुढं, बागायतदारांपुढं काय आव्हानं आहेत जी तुम्हाला पेलता नाकी नव्हेत? मुळात मी ही बागायत जी आहे ती 2000 सालापासून सुरू केली. आता 26 वर्ष झाली. मी स्वतः डॉक्टर आहे, पण मी सुरुवातीला पार्ट टाईम डॉक्टर आणि फुल टाईम शेतकरी, आणि आता ऑलमोस्ट मी मेडिकल प्रॅक्टिस बंदच केलेली आहे. आता मी फुल टाईम फार्मरच आहे. तर चॅलेंजेस अनेक आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्या कोकणातलं भौगोलिक स्थिती. आपल्याकडच्या जागा हे उंच सकल आहेत. त्याच्यामुळे आपल्या इकडे मेकनायझेशन, शेतीमध्ये जे मेकनायझेशन असतं की यांत्रिकीकरण असतं ते खूप कठीण आहे. आणि आपल्याकडच्या भागाला सुटेबल अशा यांत्रिकीकरणाच्या योजनासुद्धा सरकारकडून नसतात. त्याच्यानंतर आत्ता हळूहळू आपल्याकडं जे काय प्रॉब्लेम येतात ते कीटकांची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं जी औषधांची उपयुक्तता आपल्याला फारशी दिसून येत नाही. आणि नवीन औषधांचं बाजारामध्ये एखादा नवीन संशोधित झालेलं बाजारात केमिकल आलं आहे किंवा औषध आलं आहे की ज्याच्यामुळं कीटक आपण चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकू. 20-25 दिवस एखादी फवारणी केलं असं होत नाही. त्याच्यामुळं आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी जुनीच औषधं जादा डोसनी मारावी लागतात. त्याच्यामुळं त्याची किंमत वाढते आणि त्याचे दुष्परिणामही वाढतात. तर त्याच्यामुळं आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे की गेले काही 4-5 वर्ष वांज मोहराचा प्रॉब्लेम सगळ्यांना यायला लागला आहे. आणि वांज मोहराचा प्रॉब्लेम येण्याचं कारण तेही असू शकेल
की आपला कीटकनाशकांचा अमर्यादित वापर सुरू झालेला आहे, त्याच्यामुळं हाही प्रॉब्लेम येत असेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये उत्पादन जी किंमत आहे, उत्पादनाचा खर्च आहे, तो खर्च वाढलेला आहे. आणि जेव्हा उत्पादन खर्च वाढतो तेव्हा आपल्या नफ्याचं प्रमाण कमी होतं. आणि त्यात गेले 4 वर्ष उत्पादनात एवढी घट दिसून आलेली आहे, म्हणजे 23, 24, 25, 26 हा ओव्हरऑल कमी जास्त प्रमाणात उत्पादन खूपच कमी राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आंबा शेतकरी तसा अडचणीत आहे. नंतर आता ह्या आमच्या यांत्रिकीकरण कमी असल्यामुळं आम्हाला मजुरांची आवश्यकता असते, आणि मजुरांची शॉर्टेज ही ॲग्रिकल्चर सेक्टरला आहेच, बांधकाम सेक्टरला सुद्धा आहे, त्याच्यामुळे ती अडचण आहे. आंब्याची गुणवत्ता सर कशी टिकवता येते आणि एकूणच हवामानाचा परिणाम जो होतो त्यामुळं आंबा बागायतदाराचं कंबरडं मोडतं. सातत्यानं आंबा बागायतदार सरकार दरबारी देखील त्या ठिकाणी मदतीची अपेक्षा करतो. काय मिळते मदत सरकारकडून? सरकारकडून मदत आता त्यांनी जाहीर केलं आहे, पण अजून JR तरी निघालेलं नाही. आणि JR वगैरे निघेल त्याला आपल्याला कळेल. माहीत नाही म्हणजे मदत मिळेलच नाही मिळेल, कारण या सरकारने आतापर्यंत ज्या काही मदत योजना जाहीर केल्या त्याच्यामध्ये अटी शर्ती असे टाकून सर्वसामान्य शेतकऱ्यांना ह्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. हे कोकणातल्या शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा फारसा फायदा होतच नाही. गेल्या वर्षीच्या विम्याचे पैसेसुद्धा अनेक शेतकऱ्यांना फार उशिरा मिळाले, काहींना मिळालेसुद्धा नाही. त्याच्यामुळं सरकार किती मदत करणार आहे आंबा बागायतदारांना, आंबा शेतकऱ्यांना, याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. सर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणता आंबा जास्त चालतो, म्हणजे कोणत्या आंब्याला जास्त मागणी आहे? जसं तुम्ही म्हणताय की अमेरिकेला आता आंबा जातोय, नेमका कोणता आंबा जातोय, कोणत्या आंब्याला जास्त पसंती आहे? अमेरिका किंवा जागतिक बाजारपेठेत हा जो आपल्याकडे उत्पादन होणारा जो आंबा आहे किंवा आपल्याकडे जो पिकणारा आंबा आहे, हा आंबा आपले भारतीयच जास्त प्रमाणात खातात. कारण आपण परदेशी लोकांना आपल्या आंब्याची चव तशी दिलेली नाही आहे. आपल्या आंब्याची चव उत्तम आहे, पण त्यांना आपण त्याच्यासाठी प्रमोशन जे करायला पाहिजे ते प्रमोशन भारतीय सरकारमार्फत किंवा अपेडामार्फत तेवढेसे झालेले नाही आहेत. आणि दुर्दैवानं त्यांचे जे काही ॲग्रिकल्चर मँगो एक्झिबिशन्स वगैरे जे असतात ते फेब्रुवारीमध्ये वगैरे असतात युरोपियन कंट्रीजमध्ये, आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे फारसे आंबे नसतात, आणि असले तरी त्या आंब्याला तशी गोडी नसते. तर आपण सुद्धा आपल्या सरकारने आपल्या आंब्याचं ब्रँडिंग करण्यासाठी किंवा प्रमोशन करण्यासाठी एप्रिल मे महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या सरकारने आपले वेगवेगळ्या जातींचे आंब्यांचं प्रदर्शन ठेवायला पाहिजे. ते तिथल्या लोकांना टेस्ट द्यायला पाहिजे. आत्ता सध्या असं आहे की आपल्या आंब्याचे जे ग्राहक आहेत ते भारतीयच आहेत किंवा भारतीय उपखंडातील लोक आहेत, म्हणजे भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश हेच लोक जिथं असतात तिथे तो आपला आंबा खातात. तसं आंब्याचं जर तुम्ही मागणी म्हणलं तर आपल्याकडं सगळ्यात जास्त मागणी हापूस आणि त्याच्या खालोखाल केशरला आहे, पण बैंगनपल्ली, चौसा ह्यासुद्धा व्हरायटी बाहेरच्या देशात बऱ्यापैकी मागितल्या जातात. तसंच राजापुरी हा लोणच्यासाठी पण बाहेरच्या देशामध्ये बऱ्यापैकी जातो. सर, आपल्या बोलण्यामधून असं वारंवार येतं की आपला आंबा जो आहे, कोकणचा हापूस जो आहे, त्या हापूसच्या आंब्यावर अतिक्रमण होतं आणि एकूणच बनावट पद्धतीचा आंबा देखील बाजारात येतो. ग्राहकांची जी फसवणूक आहे ती टाळणं देखील आपण खऱ्या उत्पादक आंब्याचे जर म्हटलं तर तुम्ही काय आव्हान कराल की ग्राहकांना की तुमची फसवणूक होणार नाही, त्यासाठी काय काळजी आणि खबरदारी घ्यावी लागणार? नाही, आता तुम्ही रस्त्यावर जे काही स्टॉल्स पाहाल, म्हणजे आपल्या रस्त्यावर अलिबागपासून मुंबईपर्यंत रस्त्यावर हजारो स्टॉल दिसतील. त्या सगळ्या स्टॉलमध्ये तुम्ही पाहिलात तर तिथे कुठेही तुम्हाला ओरिजिनल किंवा खरा हापूस मिळणार नाही. त्या सगळीकडे तुम्हाला कर्नाटकचा भेसळ केलेला आंबा उपलब्ध मिळेल. त्या आंब्याला सुगंध नसतो, त्या आंब्याला चव नसते, त्या आंब्याला गोडी नसते, फक्त दिसायला तो आपल्या आंब्यासारखा दिसतो म्हणून तो आंबा आपल्या आंब्यामध्ये मिक्स करून किंवा आपल्या आंब्याच्या हापूसच्या नावावर तो विकला जातो. त्या ग्राहकाला जर खरोखरच चांगला आंबा खायचा असेल तर त्यांनी थेट शेतकऱ्यांकडून घ्यायला पाहिजे किंवा GI लोगो असलेल्या बॉक्सेसमधला आंबा विकत घ्यायला पाहिजे. म्हणजे भौगोलिक मानांकन जे आहे ते भौगोलिक मानांकन चेक करून किंवा डायरेक्टली शेतकऱ्याकडे जाऊन शेतकऱ्याकडून ओरिजिनल आंबा घेणं हेच त्याच्या फायद्याचं आहे, तरच तो खरा अस्खलित आंबा खाणार आहे. सर, आपण जे संपूर्णतः ह्या एकरमध्ये जी शेती करता, किती एकरमध्ये आहे, आधुनिक पद्धतीची एकूणच शेती आणि तंत्रज्ञान आणि नवकल्पना वापरून आपण शेती करता, सेंद्रिय पद्धतीची शेती असेल, रासायनिक खतं असेल, कशा पद्धतीचं सगळं नियोजन आहे, मजूर असतील, व्यवस्थापन असेल, मोठं चॅलेंजिंग आहे, आव्हान आहे. जितकी जास्त झाडं त्यांची जास्त काळजी, निगा,
पोटच्या मुलाप्रमाणे तुम्ही ह्या प्रत्येक झाडाची काळजी घेता. एकूणच कसं आहे, त्रास काय आहे याच्यामध्ये आणि कशा पद्धतीचा आनंद आहे? शेती करताना आधुनिक जेवढं करता येईल किंवा जेवढं ऑटोमायझेशन करता येईल तेवढं आपण ऑटोमायझेशन केलेलं आहे. आता आपली ही बाग 100% याच्यावर आहे, ठिबक सिंचनवर आहे. नंतर आपल्या बोरवेल्स किंवा विहिरीचे जे कंट्रोल पॅनल्स आहेत ते पण ऑटोमॅटेड आहेत. आपल्याकडं रायपनिंग चेंबर आहेत, 2 रायपनिंग चेंबर आहेत. तर पंप स्प्रेइंग STP मशीनसुद्धा वापरतो. बागेचं बाकी आता आपण आधुनिक यंत्रणा जेवढी शक्य आहे तेवढी वापरतो. पण आपल्या कोकणातल्या टोपोग्राफीचा किंवा भौगोलिक याचा जर विचार केला तर आपल्याकडे उंच सकल असल्यामुळं आपल्याला संपूर्ण यांत्रिकीकरण तर करता येत नाही. त्याच्यामुळं आपल्याला हे मॅनेजमेंट करणं तसं कठीण असतं आणि आपल्याला त्याच्यामुळे मजुरांची गरज पण असते. मजूर नसले तर मग अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि सगळ्यात जास्त मजूर हा कायम आपल्याला आंबा काढताना लागतो. आंबा काढताना आणि आंबा म्हणजे त्या वेळेला सगळ्यात जास्त लागतो. बाकी आणि तीच नेमकी अडचण निर्माण होते की त्या शॉर्ट पिरियडसाठी आपल्याकडं माणसं उपलब्ध होत नाहीत आणि मग अडचणी निर्माण होतात. कोकणातल्या शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी, विशेषतः आंबा बागायतदाराला ताकद देण्यासाठी सरकारने काय नवनवीन उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काय आर्थिक मदत केली पाहिजे, कशा पद्धतीनं तुमच्या अपेक्षा आहेत सरकारकडून? बेसिकली सरकारनं संशोधन वाढवलं पाहिजे. सरकार संशोधन, मंत्री संशोधन करणार नाही आहेत, पण त्यांनी जे काही संशोधन करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना बऱ्यापैकी फंडिंग करायला पाहिजे आणि ते संशोधन व्हायला पाहिजे. शेतकऱ्याला ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणींवर सोल्युशन्स मिळालं पाहिजे, उत्तरं मिळाली पाहिजे. आमच्याकडे असे अनेक प्रश्न आहेत ते गेले 10-12 वर्ष अनुत्तरितच आहेत. मध्ये हाच विषय ज्याला कोकाटे साहेब कृषी मंत्री होते त्याला त्यांनी अलिबागमध्ये थेट शेतकरी ते मंत्री असा एक परिसंवाद कोकणातला घडून आणला होता. त्या वेळेला सुद्धा मी मंत्री साहेबांच्या समोर ही व्यथा मांडली होती की जो काही रिसर्च होतो आहे त्याचं एक्सटेन्शन होत नाही किंवा विस्तारीकरण होत नाही किंवा त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना जर इन्व्हॉल्व करून घेतलं त्या रिसर्चमध्ये तर ते जास्त लवकर रिसर्चच्या कन्क्लुजन्स आपल्याला येतील. अनेक वेळेला वारंवार सांगूनसुद्धा त्याच्यावर कोणीही काही कार्यवाही करत नाही आहे आणि ओव्हरऑल म्हणजे राजकीय अनास्था ही शेतकऱ्यांच्या म्हणजे अवस्थेला, ह्या वाईट अवस्थेला राजकीय अनास्था हेच कारणीभूत आहे. याच्याबद्दल मी ठाम. कोकणात किती लाख शेतकरी असतील साधारणतः अंदाजे आकडा जर बघितला तर, आणि तेवढ्यासमोर त्या शेतकऱ्यांपुढे जी आव्हानं उभी राहतात, आज सर्व शेतकऱ्यांना असेल, आपण अनेक वर्षापासून आंबा बागायतीमध्ये आहात आणि यशस्वी आंबा बागायतदार म्हणून आपलं नाव सातत्यानं महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. काय सांगाल, नवोदित आंबा बागायतदार असतील किंवा जुने आंबा बागायतदार असतील, यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असणार आहे? कोकणामध्ये साधारण 2 लाख हेक्टर, 2 लाख हेक्टर, एकर नव्हे, हेक्टरवर आंबा लागवड आहे. म्हणजे आपण जर सरासरी बघितलं 2 लाख शेतकरी नक्की असतील. त्यातले छोटे मोठे असं किंवा मध्यम असे विचार केला तर 2 लाख असतील. काही स्वतः करणारे आहेत, काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला देणारे आहेत. सगळ्यांचा जर विचार केला तर जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यामधून जर प्रॉफिटेबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये फायदा जर दिसू लागला तर शेतकरी नक्की ती शेती करतील. आता जसं आपल्याकडं झालं की एक काळ होता की रायगड भाताचं कोठार होतं. आज रायगडमध्ये लोकांना खायला तांदूळ बाहेरच्या ठिकाणून येतोय, हे वास्तव आहे. म्हणजे आम्ही लहानपणी शाळेत हे शिकलो की रायगड भाताचं कोठार. आज ते भाताचं कोठार नाही राहिले. आता तशीच वेळ आली तर असं होईल की कोकणचा हापूस हा एक वेळ खूप प्रसिद्ध होता. कदाचित काही वर्षानंतर जर हीच अनास्था असेल तर हापूससुद्धा नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. बाजारामध्ये ज्या पद्धतीचे हापूसचे आंबे या ठिकाणी आले पाहिजे आणि सर्वसामान्यांना देखील खाता आले पाहिजे, गोरगरिबांना खाता आले पाहिजे, अशी वेळ कधी येईल, ती तारीख काय असेल किंवा कधीपासून हा काळ सुरू होईल की सर्वसामान्यांना परवडतील असे आंबे? नाही, सर्वसामान्यांना का परवडत नाहीत आत्ता आंबे? जर सर्वसामान्य माणूस 20 आणि 25 रुपयाची एक सिगरेट घेऊ शकतो, सर्वसामान्य माणूस जर एक दारूची बाटली तेवढे महागाची घेऊ शकतो, तर तो 2 डझन आंबे 1000 रुपयाचे किंवा 2000 रुपयाचे का घेऊ शकत नाही? आंबे घेतानाच त्याला त्याचे पैसे संपतात का? दारू घेताना त्याचे संपत नाहीत का? किंवा तंबाखूचे प्रॉडक्ट घेताना त्याचे संपत नाहीत का? आणि यावर्षी तर प्रत्येकाने असा विचार करायला पाहिजे की यावर्षी आंबा शेतकरी अडचणीत आहे. तर त्याच्यामुळं आंबा शेतकऱ्याला मदत म्हणून प्रत्येकाने आंबा चाखलाच पाहिजे आणि 2 पैसे जास्त मोजून तो चाखला पाहिजे.
मी आम्हाला स्वस्त झाल्यावरच आम्ही खाऊ असं काय आहे? असं आंबा नाही खाला तर कोण मरणार नाही आहे. पण तुम्ही जर 2 डझन आंबे खाल्ले तर त्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील आणि तो शेतकरी उभा राहील, तो जगेल. तुम्ही जरी मेला नाही तर तो शेतकरी जगेल. आपण खर्च करताना, दारू खर्च घेताना किंवा गाडी फिरवताना किंवा असं करताना खर्च, त्यावेळेला आपल्याला ते शेतकऱ्यांनी पिकवलेलाच माल विकत घेताना आपल्याला महागाई का आठवावी? शेतकऱ्यांनी कधी श्रीमंत होऊच नाही का? शेतकऱ्यांनी 2 पैसे कमवूच नाही का? त्याच्यामुळं ही मानसिकता बदलायला पाहिजे जनतेने, सगळ्यांनीच, की शेतकऱ्याचा माल विकत घेताना आपण बार्गेनसुद्धा नाही करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातून 2 पैसे. आणि आता असं होत जाणार की हळूहळू शेती कमी होत जाणार आहे, होत चालली आहे. त्याचं कारणच असं आहे की शेतकऱ्याला परवडत नाही आहे, त्याच्यामुळे तो करत नाही आहे. तर ही मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे, नक्कीच बदलावी लागणार आहे. आम्ही जेव्हा दुसरी फळं घेतो त्याला आम्ही ती उत्तमात उत्तम विकत घेतो, भले कमी घेतो, पण त्याला आम्ही बार्गेन करत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. आता ह्या विषयालाच अनुसरून की आपण म्हटलं की शेतकऱ्यांना आपण ताकद दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे. आज जर बघितलं तर कोकणातला माणूस आहे, कोकणामध्ये आंबा पिकतो, रायगडमध्ये आंबा, आणि तो हापूस आंबा खरोखर एकदम चवदार आहे आणि त्याची चव देखील त्या ठिकाणी कायमस्वरूपी, आज आंबा खाल्ला तर त्याची चव आहे ती कायमस्वरूपी आपल्या जिभेवर तरळत असते. आज जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तो आंबा जातो. एवढ्या मोठ्या प्रोसेसमधून तो आंबा जाताना अमेरिका असेल, युरोप असेल किंवा इतर राष्ट्रांमध्ये जो आंबा गेल्यानंतर तिथल्या ग्राहकाला तो आंबा त्या पद्धतीने ज्या रेटमध्ये मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी सोयीस्कर दराने तो आंबा इथं मिळतो. तिकडच्या आणि इथल्या ग्राहकांना कशा पद्धतीनं बघता तुम्ही? आता बघा, आता मी आज अमेरिकेसाठी आंबा पाठवते. माझ्या नेमक्या मित्राची मुलगीच कॅलिफोर्नियाला आहे आणि हा कॅलिफोर्नियालाच जाणार आहे. तर ती तिथे 1 डझन आंबे $50, $50-55 घेते. म्हणजे ती 4,500-5,000 रुपये डझननी आंबे तिथे घेते. आपल्या इथं तोच आंबा लोकांना 1,500 रुपये डझननी घ्यायताना जड जातो. ठीक आहे, माझं असं म्हणणं नाही. पण कॅलिफोर्नियात जी लोक आपल्याकडचे आहेत त्या पद्धतीचे आपल्याकडे पण लोक आहेत ना, मग ते घेतील का 4,500 रुपये डझननी आंबे? किंवा 4,500 नको, 2,000 रुपये डझननी आंबे घेतील का ते? कुठंतरी मानसिकता बदलायला पाहिजे. आपल्याकडं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट किंवा कृषी उत्पादनं विकत घेताना आपल्याला कोथिंबीरची जोडीसुद्धा 10 शेतकरी बोलला की 5ला ते बोलण्याची जी सवय झाली ही आता बदलायला पाहिजे. आणि तुम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर कुठल्या प्रॉडक्टबद्दल घेताना तेव्हा तुम्हाला महागाई का आठवत नाही? तुम्हाला शेतकऱ्याचेच उत्पादनं घेताना महागाई का आठवते? तर तुम्ही पत्रकारांनी सुद्धा आता ही मानसिकता बदला की सर्वसामान्यांच्या ताटात कधी येईल किंवा तोंडात कधी येईल? नाही, येस आजच येईल. त्यांनी 2 पैसे जास्त मोजायची तयारी ठेवा. तुम्ही पिझ्झासाठी पैसे मोजताय ना, तुम्ही दारूसाठी पैसे मोजताय ना, तुम्ही सिगरेटसाठी पैसे मोजताय ना, तुम्ही एखाद्या टूरसाठी पैसे मोजताय किंवा एखाद्या ह्याच्यासाठी पैसे मोजताय, तर येस आंबे घेण्यासाठी पण तुम्ही थोडेसे जास्त पैसे यावर्षी मोजा. ती तुमची डायरेक्टली शेतकऱ्याला मदत असेल, एवढंच मला सांगायचं. एकूणच बघतोय की रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार म्हणून डॉक्टर संदेश पाटील यांची ओळख आहे आणि प्रचंड मेहनत, कष्ट, जिद्द, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला जो नावलौकिक आहे तो मिळवलेला आहे. हा आंबा खाण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे, देशातून नव्हे तर जगातून त्या ठिकाणी मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रचंड श्रम आणि अतिशय त्या ठिकाणी बिझी शेड्यूलमध्ये देखील त्यांनी आज आपल्या चॅनलवर या ठिकाणी संपूर्णतः आपला वेळ दिलेला आहे. आणि एकूणच कोकणातील आंबा बागायतदार कसा ताकदीनं उभा राहील, कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल आणि सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे त्यांनी मांडतानाच त्या ठिकाणी किती मोठी आव्हानं आंबा बागायतदारापुढे आहेत आणि ती आव्हानं पेलून ते कशा पद्धतीनं आंबा बागायतीमध्ये यशस्वी झालेले आहेत याची मांडणी करतानाच त्यांनी सर्वसामान्य जनता असेल, गोरगरीब जनता असेल यांनी देखील शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी इतर ठिकाणचा खर्च कमी करा. मात्र आंबा बागायतीचे जे काही आता उत्पादन या ठिकाणी येतं आहे थोडं चढ उतार भावामध्ये असला तरी देखील तुम्ही देखील त्याची चव त्या ठिकाणी चाखू शकता असं आव्हान देखील त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.